सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरात मनपाच्या घनकचरा विभागाच्या वतीनं प्रतिबंधित प्लास्टिक विरुद्ध जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. महिनाभरात तब्बल 1100 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आलं आहे. मनपाच्या वतीनं शहरातील विभागनिहाय एकूण 6 पथके तयार केलेली आहेत. पंचवटी विभाग पथकानं कारवाई करून तब्बल 752 किलो प्लास्टिक जप्त करून 15,000 रुपये दंड वसूल केलेला होता. मनपाच्या वतीनं प्रतिबंधित प्लास्टिक तपासणी मोहीम राबवण्यात येत असून त्यात फेरीवाले, फळ आणि भाजीपाला विक्रेते, हॉटेल्स, मिठाईचे दुकानं, बसस्थानक अशा विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे. 1 जानेवारीपासून सुरू असलेल्या मोहिमेत पथकांनी 2,950 दुकानांची तपासणी केली आहे. आयुक्त मनीषा खत्री यांनी गोदावरी प्रदूषण नियंत्रणाच्या उपसमितीच्या बैठकीत चर्चा करून या कारवाईचे आदेश दिलेले होते. घनकचरा संचालक अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू करण्यात आलेली असून दंड वसूल करून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले जात आहे. मागील 2024 या वर्षात मनपाकडून प्रतिबंधित प्लास्टिक विरुद्ध कारवाई करण्यात येऊन एकूण 29,05,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. एकूण 582 कारवाया करण्यात आलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.